हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ इथल्या मानेनगर वसाहतीमधील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या आणि शैक्षणिक दर्जा चांगला आहे। मात्र या शाळेत शिक्षकांची वानवा आहे। 4 शिक्षकांपैकी एक सेवानिवृत्त झाले तर आणखी 2 लवकरच सेवानिवृत्त होत असल्यामुळे या शाळेत शिक्षकच उरलेले नाहीत। शिक्षण विभागाने त्या शाळेत तातडीने शिक्षकांची नियुक्ती करावी अशी वारंवार मागणी करूनही कोणतीही कार्यवाही केली नसल्याने ग्रामपंचायत सदस्य महेश कोरवी यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसोबत आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। रेंदाळ इथल्या मानेनगर वसाहतीत असलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या सुमारे 124 असून इथला शैक्षणिक दर्जा चांगला असल्यामुळे परिसरातील विद्यार्थी या शाळेत प्रवेश घेतात। या शाळेत 4 शिक्षक कार्यरत होते, त्यापैकी एक जण सेवानिवृत्त झाले तर आणखी 2 या महिनाअखेरीस सेवानिवृत्त होत आहेत। त्यामुळे शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांची कुचंबणा होणार आहे। त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य महेश कोरवी यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला निवेदन देऊन चर्चा केली होती। ऑगस्ट महिना संपत आला तरीही जिल्हा परिषदेने त्या शाळेत शिक्षकांची नियुक्ती केलेली नाही। त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य महेश कोरवी यांनी शाळेच्या आवारात भर पावसात आमरण उपोषणाला सुरुवात केली। सध्याच्या स्थितीत खासगी शाळेकडे पालकांचा ओढा वाढल्याने जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या अल्प झाली आहे। त्यामुळे शाळा पूर्णपणे मोडकळीला आलेल्या असताना ज्या प्राथमिक शाळा अजूनही चांगल्या आणि सुस्थितीत आहेत त्यांच्याकडे जिल्हा परिषदेचं दुर्लक्ष होत आहे। त्याबद्दल परिसरातील पालकांमधून नाराजी व्यक्त होतीये।